गोष्टी सांगणं गोष्टी ऐकणं हा तर सगळ्यांच्याच आवडीचा छंद असतो. तर आता इथे आपल्याला शिकारीच्या गोष्टी सांगायला दोन मित्र येत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात झंगड काकांच्या टीमचा पतुकली म्हणजेच प्रतीक आणि रुगुली म्हणजेच ऋग्वेद. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे 14 साथ ना छोड़ेंगे 15 साथ ना. कुत्ते तू कुठे? इथे इथे. विरू क्या करा विरू? तुझ्या पोटात काहीतरी होतंय का? नाही. मग नीट बोल ना. विरू क्या 14-15 लगा रहा था? तुझा घसा बसलाय का? नाही रे. मग नीट बोल ना. हा काय रे? कुत्ते का कुत्ते? मी आज कुत्र्याची शिकार करणार आहे. स्वतःला काय काकांसारखा समजू नकोस. अरे हो, तुझे काका शिकारीच्या प्रॅक्टिसला गेले होते ना? काय झालं? आले का ते परत? आले की लगेच परत आले. हे पण शिकारीला प्रॅक्टिस करावी लागते मग. अरे आधी काका गेले होते शिकारीला जंगलात. त्यांना समोर वाघ दिसला. त्यांनी बंदूक उचलली. डिस्काव 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 कुटुक अशा 6 गोळ्या मारल्या. अरे डिस्काव डिस्काव कळलं रे? हे कुटुक काय मध्येच? तो मिस कॉल होता. हा मग कुठे कुठे लागल्या वाघाला गोळ्या? कुठेच लागले नाहीत. त्यांचा नेम चुकला ना. अरे देवा, मग वाघाने काय केलं? अरे अंगारच उडी टाकली त्यांच्या. मग त्याची उडी चुकली. अरे अरे हे मग काकाने काय केलं? काका आले लगेच परत आणि ठरवलं की नेमबाजीची प्रॅक्टिस करायची म्हणून ते परत जंगलात गेले आणि तसेच परत आले. आता का परत आले? अरे जिथे काका गेले होते प्रॅक्टिसला तिथेच तोच वाघ उड्या टाकायची प्रॅक्टिस करत होता. असं नसतं. हे बघ, तू काहीतरी उगाच थापा मारू नकोस. हे बरं ते जाऊ दे. माझ्या काकांनी एकदा वाघ मारायचं ठरवलं. मग केली का शिकार? जवळ जवळ केलीच होती. म्हणजे काय झालं? काका जंगलातून चालले होते. चालले होते. अचानक त्यांच्या समोर वाघ आला. वाघाने काकांकडे बघितलं. काकाने वाघाला बघितलं. वाघाने काकाला बघितलं. काकाने वाघाला बघितलं. वाघाने डरकाळी फोडली. काकाला डरकाळी फोडली. हो, पण ती डरकाळी वेगळ्या जागेतून आली. फटके. शी 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 रे शी शी. वाघ बघितले असंच होणार. हो. शी. अरे मग काकाच्या हातातली बंदूक पडली. काका आपले राव राव वाचवा वाचवा करायला लागले. 5 मिनिटं झाली रे. वाघाने काहीच केलं नाही. काकाने असं डोळा उघडला. बघितलंच काय? वाघ आपला हात जोडून उभा होता. काय करत होता तो? वदनी कवल घेता म्हणत होता. क्या बात है? वदनी कवल घेता. हो. काय खोटं बोलतोस राव? मी खरं बोलतो, कारण मी आणि पुष्कर दादा कधीही खोटं बोलत नाही. अरे हे तर काहीच नाही, काहीच नाही. माझ्या काकातले कोकण गेलेले शिकारीला. कोकणातले काका गेलेले शिकारीला. अरे असा काळा कुट्ट काका नाही रे. हा असा गर्द काका. अरे अंधार. हा हा पुढे जात होता अंधार. काका. अरे कल्पित रे, मी कल्पित होतो भाऊ. भाऊ भाऊ हे काय? त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत होता. हा मग इतक्यात समोर काहीतरी किसपिस 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 काहीतरी ऐकू आलं. काकाने गोळी झाली. डिस्क्याव आणि हत्ती मेला. कोकणातल्या जंगलात हत्ती आणि एका गोळीत मारला. काय थापा मारतोस? अरे हत्ती मेला
त्यांच्या कुत्र्याचं नाव हत्ती होतं. अरे तो कुत्रा त्यांच्या काकाच्या जवळ उभा होता ना, काकानी बंदूक खाली धरली होती. हत्ती किती खोटं बोलशील रे, किती खोटं बोलशील. अरे मी अरे पुष्कर दादा कधी खोटं बोलत नाही. हे तर काहीच नाही. माझ्या वर्गातल्या मित्राच्या काकांनी एकदा समुद्रात शिकारीला जायचं ठरवलं. बंदूक घेऊन नाही रे, जाळं घेऊन. जाळं कसं तयार करत असतील? अरे काय वस्तू माहितीये का, असे अनेक भोकं गोळा करतात आणि दोऱ्याने शिवून टाकतात. क्या बात आहे. असं असतं का? अच्छा, मग काय झालं त्या काकांचं, त्यांना सारखं सारखं ना छोटे छोटे मासे म्हणून खूप कंटाळा आला होता. हा, म्हणून त्यांनी मोठा मासा मारायचं ठरवलं. हा, शार्क. काय शार्क? काय शार्क? काय शार्क? शार्क सांगणार नाहीये मी. क्या बात आहे. पुढे बोल चल. हा, ते समुद्रात गेले. हा, जाळं टाकलं. हा, 5 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली. तरी काय शार्क आहे ना. थोड्या वेळाने आवाज आला, हॅलो. काकानी मान वळवली तर शार्क उभा होता. हो, मग असं काकाने डाव्या हाताने शार्क धरलं, मुंडी पिरगाडी टाकलं बोटीत आणि घरी घेऊन गेले. शार्क हॅलो म्हणतो. हो, काकाने डाव्या हाताने शार्कला मुंडीने पिरगळलं, बोटीत टाकलं आणि घेऊन आले. हो, अरे मी कळलं, तू मी आणि पुष्कर दादा कधीही खोटं बोलत नाही. कोणाची शिकार झाली आता? फटके घालते तुम्हाला सगळ्यांना मी. असं चापट्या मारला पाहिजे. इकडे या, इकडे या, या. आता पुढे कोण चला आता पुढे कोण येणार आहे याच्यानंतर? हा तोच कोण येणार आहे कोण? हा 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 कोण आहे आजचा पोंगा पंडित? दोघेही आहेत पोंगा पंडित. आमचे सरपंच पोंगा पंडित आहेत. सर 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 पट 1 2 3. या आवाजाबरोबर तुम्हाला अजून एक आवाज हवाय? हो, आणि बतुकली, कालच्या एपिसोडला एक गंमत आम्ही परीला दिली होती, ती आजच्या एपिसोडला मला तुला द्यावीशी वाटते. आपल्याच टीम कडे राहिली आहे, घाबरू नका. Yes. आपल्याच टीम कडे राहिली आहे. येस, जा. खूप छान टायमिंग, अप्रतिम गिव्ह अँड टेक दोघांचेही. एकमेकांना खूप छान परस्पर पूरक होतात तुम्ही. खूप छान केलं तुम्ही दोघांनी. आणि मुळात गोष्ट सांगणं ही अवघड कला आहे आणि ती इतक्या छान पद्धतीने तुम्ही सांगितलीत. खूप गोड. थँक्यू. का सिग्नल नकोय? नकोय. अरे सिग्नल नाही, सिग्नल मिळणार आहे म्हणून थँक्यू असं म्हटलं. ओहो, ग्रीन सिग्नल. थँक्यू. क्या बात आहे.